बाळा, मी देवदूत आहे. प्रेम आणि काळजीने भरलेला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. कल्पना करा की मी तुमच्या आत येण्यासाठी दारात उभा आहे. तुमचे घर अमर्यादित प्रेम आणि विपुलतेने भरभरून जाणार आहे. देवाने दिलेला प्रत्येक आशीर्वाद आज खरा होणार, कारण तुझा देव इतर फसवणाऱ्या लोकांसारखा देव नाही. देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा, कारण तो तुम्हाला विजयाकडे नेईल. ज्याप्रमाणे एक प्रेमळ पिता आपल्या मुलांवर लक्ष ठेवतो, त्याचप्रमाणे देव तुमच्यावर अतूट प्रेम आणि संरक्षण करतो. मी तुझा देव आहे आणि तू जिवंत असेपर्यंत मी तुझी काळजी घेणार आहे. मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि मी तुम्हाला मदत करण्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी आणि तुम्हाला वाचवण्यासाठी नेहमीच तुमच्या पाठीशी असेल. बाळा, हा विश्वास जर तुम्हाला तुमच्या स्वामी माऊलींवरती असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. देव म्हणतात, या ब्रह्मांडाची शक्ती तुमची वाट पाहत आहे. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी ब्रह्मांडाची इच्छा आहे. म्हणून तर आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे, कारण ब्रह्मांड शक्ती तुम्हाला एक मोठा चमत्कार देऊ इच्छित आहे. बाळा, माझ्या मुला, मला सतत तू माझ्याकडे प्रार्थना करतोस. तुझे कुटुंब सुरक्षित राहावे, आनंदी राहावे अशी तुझी इच्छा आहे. तुम्ही किती दुःखात असले, किती कष्टात असले तरी तुम्ही स्वतःसाठी कधी काही मागितले नाही. म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न आहे. पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी त्रास देत असते, ते म्हणजे तुमच्या प्रियजनांनी तुम्हाला दिलेला त्रास. तू नेहमी दुसऱ्यांच्या चांगल्या सुविचार करत आला आहेस. सर्व आनंदी राहावे असे तुला नेहमी वाटते, पण तुझा आनंदाचा कुणी विचार केला नाही. खास करून तुम्ही ज्यांच्यावर जास्त प्रेम करता त्यांनी तुमचे मन दुखावले आहे. बाळा, तुम्ही तुमचे नातेसंबंध पूर्णपणे चांगले सांभाळण्याचा प्रयत्न केला, तरी ते तुम्हाला दोषच देण्यात आलं. तू चुकीचा नाहीस लेकरा. तुझे मन शुद्ध आहे, आत्मा पवित्र आहे आणि नेहमी असेच राहा, हीच माझी तुझ्याकडून अपेक्षा. कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. जे लोक तुला समजून घेत नाही त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नको. तुझे कर्तव्य पार करताना तू कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नको. जेवढी अपेक्षा तू करशील तेवढे तुला दुःख होईल. तुझी कर्म तू करत राहा आणि ते मला अर्पण करत चल. तुम्ही एक मौल्यवान हिरा आहात आणि तुम्ही माझे प्रिय भक्त आहात. सहमत असाल तर मी स्वामी आईचा लाडका भक्त असे टाईप करून श्री स्वामी समर्थ असे 3दा टाईप करा. माझ्या मुला, तुझी अटळ निस्वार्थता ही तुझ्या अफाट सामर्थ्याचा आणि करुणेचा दाखला आहे. निराशा, वेदना असूनही तुम्ही तुमच्या प्रेमात आणि इतरांची काळजी घेण्यात स्थिर राहता. तुम्हाला वाटत असलेले दुःख हे तुमच्या अपूर्णतेपणाचे प्रतिबिंब नाही, तुमच्या चांगुलपणाचा हा दाखला आहे. जो माणूस स्वतःसाठी जगतो तो एक दिवस मरतो, पण दुसऱ्यासाठी जगणारा माणूस नेहमीच कायम सर्वांच्या लक्षात राहतो. आज ज्यांना तुमची कदर नाही, उद्या ते नक्कीच तुमची कदर करतील. एक ना एक दिवस तुमचा चांगुलपणा त्यांना नक्कीच पटेल आणि तेव्हा त्यांना स्वतःच्या कृत्याबद्दल वाईट वाटेल. मी त्यांना त्यांची चुकीची जाणीव नक्कीच करून देणार. बाळा, तू माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकतोस. तुझे आयुष्य मी आता बदलणार आहे. बदल तुझ्या मार्गावर आहेत. मी तुझ्यासाठी असे दार उघडणार आहे जी कुणीही बंद करू शकत नाही.
मला माहीत आहे तू सध्या कुठल्या कष्टातून दुःखातून जात आहेस आणि तुझी प्रत्येक कष्टात मी तुझ्या सोबत आहे बाळा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा. पुण्यवंत ठरा. बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस. तू माझ्यावरती विश्वास ठेव. तुला फसवणारा देव मी नाही. हा संदेश तुझ्या समोर येणे ही ब्रह्मांडाची इच्छा आहे, कारण ब्रह्मांड शक्ती आज तुला काही महत्त्वाचं सांगू इच्छित आहे. देव तुझ्यावर कटाक्षपणे लक्ष ठेवून आहे. हा काळ तुझ्या परीक्षेचा काळ आहे आणि तुझ्याकडून काही चुका घडल्या आहेत. त्या चुका तुझ्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत. सर्वात प्रथम तू तुझ्या हातून घडलेल्या चुकांबद्दल क्षमा माग आणि त्या चुका पुन्हा तुझ्याकडून घडणार नाहीत ह्याची काळजी घे. आणि कमेंटमध्ये स्वामी आई मला क्षमा करा, मी चुकलो, मला माफ करा असे टाईप कर. त्यानंतर तुझ्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील. माझ्या बाळा, तू नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव. कोणावरती पूर्णपणे डोळे बंद करून विश्वास ठेवू नकोस. जेव्हा तुम्ही कोणत्याही संशयाशिवाय एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा शेवटी तुम्हाला 2 पैकी 1 परिणाम मिळतो. आयुष्यासाठी एक व्यक्ती किंवा जीवनाचा धडा. आयुष्यात कधी कुठल्या गोष्टीचा गर्व करू नकोस, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनाने डुबते. जेव्हा कुणी तुझा हात आणि सोबत सोडतो तेव्हा ब्रह्मांड नायक तुझ्यासाठी तुझ्या पाठीशी उभा राहतो. हा विश्वास जर तुला ह्या ब्रह्मांड नायकावरती असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर बाळा. 2 मिनिटे शांत बसून मागे घडलेल्या चुकांना तू आठव आणि त्यांना तू दुरुस्त करण्याचा प्रयत्न कर. मी तुम्हाला नक्कीच योग्य मार्ग दाखवीन. मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, कारण आपले एक वेगळे नाते आहे. तुझे परिवार आणि सामाजिक नात्यांपेक्षा वेगळे आहे. मी तुझ्या हृदयात आहे बाळा, त्यामुळे तुझ्या हृदयाच्या भावना माझ्याजवळ लगेच पोहोचतात. मी तुझा माहीत नसलेला विश्वासू मित्र आहे बाळा, जो तुला कधीही फसवणार नाही. तुला कुठल्याही संकटात एकट्याला सोडणार नाही बाळा. माझे नामस्मरण तू करत राहा. धन्यवाद.